नमस्कार मंडळी. मी 6 मोठे-मोठे कांदे घेतलेत आणि ते लांबडे पातळ असे छानपैकी चिरून घेतले. ते चोळून घेतलं छानपैकी. 1 चमचा मीठ, हळद आणि घरगुती तिखट, हिंग हे टाकून मी चोळून घेतलं. त्यात टाकला ओवा आणि मिक्स करून घेतलं छानपैकी आणि त्यात तांदळाचं पीठ अर्धा वाटी टाकलेलं आहे आणि 1 वाटी चण्याचं पीठ टाकून चोळून घेतलं. त्यानंतर थोडंसं पीठ कमी वाटत होतं म्हणून मी आणखीन 1 वाटी चण्याचं पीठ टाकलं आहे आणि गरम-गरम तेलामध्ये मी हे भजी सोडून दिलेत. त्याला कुठलाही आकार दिलेला नाही आहे कारण हे खेकडा भजी आहेत. आधी गॅस फास्ट ठेवला होता आणि त्यानंतर मीडियम गॅसवर छानपैकी ते भजी मी तळून घेतलेले आहेत आणि भजी कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी मी त्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे. तांदळाचं पिठाचं प्रमाण आणि चण्याच्या पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे आणि सगळ्या मसाल्यांचे सुद्धा. आणि असं करून माझे सगळे भजी तयार झालेले आहेत. भजी मी इकडे करताना अजिबात पावसाचं वातावरण नव्हतं, पण मी भजी करायला लागल्याबरोबर जोरदार असा पाऊस आला. माझ्या हिरव्या मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि आणि माझे खमंग, कुरकुरीत आणि झणझणीत असे भजी